ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 46. एका राजाने पोटी संतान नाही म्हणून घोर तपश्चर्या आरंभिली. 12 वर्षांनी त्यास भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि राजाला उद्देशून, कशाला तप करून दमतोस? या जन्मी तुझ्या नशिबी संततीचा योग नाही असे सांगून अदृश्य झाले. विष्णूचे हे वाक्य ऐकताच राजाला मोठा धक्काच बसला. त्याला काही सुचेनासे झाले. लगेच तो अरण्यात निघून गेला. काही दिवसानंतर राजाला एका सत्पुरुषाची गाठ पडली. त्याच्या अंगाला गलित कुष्ठ झाले होते. राजाने त्या साधूजवळ सेवेची याचना केली. पुढे साधूच्या आज्ञेनुसार राजा अहोरात्र सेवेत तत्पर राहू लागला. राजाने एकनिष्ठेने केलेल्या सेवेला संतुष्ट होऊन साधूने त्याला 5 पुत्र व 1 कन्या होईल. आता तू स्वस्थानी जा असे सांगितले. तेव्हा राजा आनंदाने घरी परतला. पुढे त्या साधू पुरुषाच्या वरदानाप्रमाणे राजाला 6 अपत्ये झाली. एके दिवशी ती मुले वाड्याच्या समोरील अंगणात खेळ खेळू लागली असता नारदांचे सहज त्याकडे लक्ष गेले. लगेच नारद राजाकडे आले. राजाने त्यांना बसावयास आसन दिले. दूध फळे अर्पण केली. नारदांनी त्या मुलांकडे बोट करून, ही मुले कोणाची असा राजास प्रश्न केला. त्यावर राजाने विष्णू प्रसन्न झाल्यापासूनच सर्व काही वृत्तांत त्याच्या पुढे निवेदन केला. त्यानंतर नारद लगेच वैकुंठास गेले आणि विष्णूस म्हणाले, देवा, तूही मनुष्यासारखाच असत्य बोलू लागलास काय? कोसल देशाच्या राजाला त्याच्या नशिबी पुत्र संतान नाही असे तू मागे सांगितलेस आणि सध्या तर 5 पुत्र व 1 कन्या दिसत आहेत. हे कसे? भगवान विष्णू म्हणाले, नारदा, राजाने माझ्या भक्ताची सेवा करून आशीर्वाद मिळविला असावा. त्याशिवाय त्याची मनोकामना पूर्ण होणे शक्यच नाही. तात्पर्य: भक्ताने काया वाचा मन देवाला अर्पण केलेले असते. त्यामुळे देवाला त्याचे म्हणणे मान्य करावेच लागते. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.